गाईज, सर्वांना गुड मॉर्निंग। तर अचानकपणे आम्ही निघालो पनवेलला सिद्धी हॉस्पिटलला। ऍक्च्युली आमच्या पिलूला ना सर्दी झाली जरा, तर मग आम्ही तिला नेतोय। 2 दिवस म्हणजे बघितलं, पण काल जरा जास्त वाटलं ना, म्हणून आज तिला नेतोय हॉस्पिटलला। बघू काय नॉर्मल आहे, ड्रॉप वगैरे देते, तरी पण चाललोय आम्ही। पण तरी पण असं लहान आहे ना ती, मग कसं तिला, कारण तिला झोपायला त्रास होतो, म्हणजे श्वास वगैरे घ्यायला आणि फेडिंगला पण त्रास होतो तिला, म्हणून आम्ही जातोय। चलो निघतो आता, रिक्षात बसलोय। आता काही 10-15 मिनिटं लागतात पण मला पोहोचलं इथून। थोडं इथे थांबलोय, त्यांच्याकडे काम आहे। बाबू झोपले ना? झोपले इथे मस्त तिला घेतले आम्ही टॉवेल कुंडलून। इथं रेल्वेचं काम चालू आहे आमच्या इथं। स्टेशन होतं, स्टेशन ऑलरेडी एक आहे, म्हणजे हो या आहे आपला काय पटरी आहे नाही, आणि ही आता दुसरी पटरी होत आहे। बरं होईल जरा स्टेशन झालं तर। ये देखो कितना भी देखो खाता ही रहता है। चलो जय श्री राम। थांबलोय कोणवर, आमच्या रिक्षावाल्याला काम आहे, नुसता काम आहे रिक्षावाल्याला। आपलाच आहे घरचा, आणि हे बघा खरा खजाना फ्रूट्स। तर पोहोचू 10 मिनिटात, आता फोनवर येऊ ना तर। बाबू तर अजून झोपलेत आमचे, बघू ते डॉक्टर काय बोलतात ना। डॉक्टर आहे संडे आहे ना, तर आणि आज गर्दी पण नसेल, होते संडे जास्त गर्दी नसते, मंडेला गर्दी असते। डॉक्टर 11:30 साडेपर्यंत आहे, तर आम्ही सोबत पोहोचू। झोपले ना, आज गर्दी नाही। बसली आता बाहेर त्यांच्याकडे, बघू डॉक्टर आलेच वाटतं, मे बी जाऊ आता ना, गर्दी नाही आहे जास्त। नॉर्मल ना, एकदम नॉर्मल आहे। हा सगळं मस्त आहे। सो मेडिसिन दिल्यात, ते घ्यायला आलोय। सर्दी होता ना म्हणून हिमालयात आणि साबण दिला, तो दिला मला। आंघोळ नाही करायची, एक दिवस आड आंघोळ करायची, 3 महिने फक्त जातो। सेन्सिटिव्ह 2 hours later. हे गाईज, सर्वांना गुड इव्हिनिंग। ऍक्च्युली जरा आज ते बोलतोय, आमची बाई झोपलेली आहे, आत्ताशी झोपली, संध्याकाळ झाली। आणि सकाळी गेलो आम्ही डॉक्टरकडे, तिला घेऊन। डॉक्टरने दिल्यात खूप सारे मेडिसिन दिलं, तिला 2 सिरम दिले, सॉरी ड्रॉप्स वगैरे आहेत, सिरप्स, डायपर वगैरे पण आणलं तिला।
कारण की आता आम्ही जाऊ थोड्या दिवसांनी, हम्म. मग लागतील जायला वगैरे. हो. जास्त यूज नाही करत आम्ही, यूज करतच नाही बाहेर जाताना. सो आता नाश्ता वगैरे करून घेतो संध्याकाळचा. आणि रिया आता काहीतरी करणार आहे कटिंग वगैरे. काय करणार आहेस? मला ब्लाऊजची कटिंग करायची. मला ब्लाऊज कटिंग करून मी काकीकडे देणार शिवायला. ओके, मग दाखवायची आहे का तू? वा. सो कंटिन्यू तुम्ही आमच्या सोबत. हा एक आहे सिरप आणि दुसरा एक दिला आहे. 3 टाईम चांगला दिला. दुसरा एक दिलं तर कुठं ठेवला काय त्याने? एवढाच 700 रुपये झाला. किती महाग आहेत मेडिसिन्स. सो झोपले ती. आता रिया तिचं काहीतरी काम करते. सो बघू आता. आणि जेवलो ना अजून मी, जेवायचं पण आहे. सो गाईज एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम नाही बोलू शकत, असंच म्हणजे ही काहीतरी कटिंग करणार होती. मी कटिंग करणार होती पण माझी कटिंग नाही आहे माझ्याकडे सध्या आता. मग आता मी फक्त ब्लाऊज पीस काढून घेते साडीतनं आणि मग उद्या कटिंग करेल. तुम्हाला दाखवेलच. मला तो प्रिन्सेस कट, मी प्रिन्सेसच शिवते ब्लाऊज. पण आज मी नाही शिवणार आहे, काकीकडे देणार आहे शिवायला. प्रिन्सेस म्हणजे प्रिन्सेस कट असतो एक कट फॅन्सी. असा. हा म्हणजे पुढे कट येतो तो असा. ओके. काय कटिंग. तर बाबूनी केली सुसू. टायमा उठली ती. हा ऍक्च्युली ते सर्दीमुळे तिला म्हणजे श्वास नाही नीट घेता येत, मग उठते ती नुसती सारखी. आता बघू. सिरप दिलं तर तिला दुपारी. आता डायरेक्ट रात्री ना. आणि डॉक्टर बोलले जास्त म्हणजे रोज आंघोळ पण नका करू, कारण सर्दी होते. 1 दिवस आड करायची. थंडी चालू आहे ना. बघू आता कसं होतं ना. आज केली आंघोळ, आता केली दुपारी. दुपारच करू आता. मसाज पण केली. काय काय राहणार पाणी. काय पेलो, काय झालं. चल तुला आपण स्टडी बिडी घालू. चला झोप ना ग माझी बाय. झोपल ती नाही ग माझी बाय. मी काय बोलतो, तो दुसरं सिरप कुठे? एकच यात एक सिरप इथे बाबा, त्याच्यात बसलात तुम्ही. नाही, मी नाही बसलो. बाबूचा हात लागला. बाबूच्या पावर आहे ना खूप. काय टी शर्ट शी केली रे. आणि काल हाताव केली याच्या. आता फक्त मी राहिले, माझ्या अंगावर नाही केले अजून. काल तर अख्खी माकली तिला. असू दे. पण ती आज अंघोळ केली माझ्या तिने पूर्ण. तिने आज फर्स्ट टाइम केली ना. आता एक कपडा उचला, माझा कपडा साईड करा. आताच केली ना तिने. तर आता मी तिला शिशी साफ करतो. भेटते थोडा वेळ. बाय 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 बाय. आता ती करणार कटिंग, पण आमची बाय उठलेली आहे परत टायमावर. अरे बाय उठली. आता ब्लाऊज पीस काढून घेते सांगितलं. ओके. करतं काय पण कटिंग करतं ना. ब्लाऊज पीस काढते. काय माहित काय काय करता नाही असला. आपल्याला काय नाही समजत त्यातला. काय पकडू का? मी कापते ना. तसंच तर पकडलेला. क्या यार कुछ भी. काय करतं काय तू? याला कट. कापून घेते साईड. ओके. म्हणजे असा अर्धा करता डायरेक्ट. ब्लाऊज पीस कापते. कुछ भी. हिने केलाय फॅशन डिझाईनचा कोर्स ना. मला काय माहिती आहे. फॅशन डिझाईनचा कोर्स केला ना तुम्ही. बरोबर आहे. नॉर्मल आहे. चालताय होत ना. ती बघतली बघताय. टप्पर रडवलं. तर कटिंग झालेलं आहे. आता काय पुढची प्रोसेस? ह्याला उद्या ब्लाऊज कट करेल. मग एवढंच दाखवायचा होता का? या काय असला बोल ना. कटिंग ते पेपर नाहीत माहिती सगळं. तुझे पेपर ते तिथे आहे ना. ते बघ कुठं माहिती का? हे बघ त्या कोपऱ्यान त्यात पेपर नाहीत. आहेत. बघितलं मी काय. मग ते कुठे गेले पेपर? हा हरवलं. मला वाटलं काय करील ना काय नाही. मी थांबले ब्लॉग घ्यायचा हिचा. तिला घ्या आता. काय तिला घ्या. ती उठली. तिला उचल जमून झोपवा. झोपल ती 5 मिनिटात. तिला उठली. घ्या तिला. पण याचं करशील काय तू आता?
आता ठेवून दे, उद्या कापते. अच्छा, काय करते तू? उठली तू? आता दुपारी काढलेली. चला चला.